2017 साली आम्ही आघाडीच्या माध्यमातून तलोजामध्ये जे सिडकोच्या माध्यमातून शिर्केचे जे गृहप्रकल्प चालू होते त्याच्या विरोधात मोर्चा 2017 मध्ये आता 8 ते 10 वर्ष झाले ते कालावधी। त्यावेळी आम्ही सिडकोला निदर्शनं झाली होती की त्यावेळी पूर्ण तालुक्याभर मग तलोजाला, खारघरला, कलंबोली, कामोटा, नवीन पनवेल या ठिकाणी जवळजवळ 100 ते 300 MLDची 2017ला आवश्यकता होती पूर्ण तालुक्याला। त्यावेळी फक्त 200 MLD पाणी पुरवठा होत होता। आज 2017 ते 2025 या कालखंडात कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठ्याचा वाढ झालेला नाही आहे। परंतु त्या 8 ते 10 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 1 लाख घरं जवळजवळ पनवेल शहरामध्ये वाढले असतील। मग ते 1 लाख घरं वाढले असतील तर आणखी पाणी पुरवठा या शहराला 300 होता, 350 पर्यंत आज MLD पाणी पुरवठा लागतो। परंतु कुठल्या प्रकारचा नियोजन इथल्या आमदारांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न केल्यामुळं आज पनवेलची परिस्थिती आहे। आज पनवेल शहरामध्ये ग्रामीण असो, शहरी असो, या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा मोर्चा निघत आहे। का निघत आहे? कारण प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे, पाणी मिळत नाही। आज प्रत्येक सोसायटीला 2-2 हजारचे टँकर विकत। आज त्या सोसायटी करायचं काय? आज 2000 रुपये त्यांचा मेंटेनन्स चार्ज असेल तर आज 5 ते 10 हजार त्या सोसायटीला पाण्यासाठी मेंटेनन्स चार्ज त्या सोसायटीच्या प्रत्येक घरमालकाला भरावा लागतो। आज पुढचं आंदोलन मला वाटतं ज्या प्रकारे नेपाळला झाले त्यासाठी पनवेलमध्ये तशा प्रकारचं आंदोलन होणार आहे। कारण पाण्यासाठी आंदोलन होणार, कारण प्रत्येक नागरिक हा त्रासलेला आहे। पाणी हा सर्वस्व आहे, परंतु पाणी हा इथला शासन देऊ शकत नाही, इथला आमदार देऊ शकत नाही, इथले अधिकारी देऊ शकत नाही। त्यामुळे नक्कीच आज जर याच्या पुढे नियोजन या शासनाने, या आमदाराने, या अधिकाऱ्यांनी केला नाही तर याच्या पुढचा मोर्चा भव्य आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे। या प्रकारचा सूचना वगैरे दखल आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो।